नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. FYJC ॲडमिशन्स 2026 म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27साठी इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी MHA-FYJC-admissions.in या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरणे, पूर्ण करणे आणि लॉक करणे ही प्रक्रिया 10 एप्रिल 2026 पासून सुरू केली होती आणि ती 30 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. या कालावधीमध्ये साधारणपणे 7,02,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. इयत्ता 10वीसाठी साधारणपणे 16-1 लाख विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च 2026ची बोर्ड परीक्षा दिलेली आहे. म्हणजे आणखीन तितकेच विद्यार्थी हे रजिस्ट्रेशनपासून किंवा नोंदणीपासून दूर आहेत. कारण विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे की निकाल लागल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी वेगानं घडणाऱ्या आहेत आणि त्यामुळं याचा वेग मंदावलेला किंवा स्लो आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं MHA-FYJC-admissions.in या वेबसाईटवर आपण जर गेला तर अनाऊन्समेंटमध्ये बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग 1 पूर्ण भरणे, लॉक करणे ही प्रक्रिया इयत्ता 10वी बोर्डाचा निकाल लागेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा बदल या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही की 30 एप्रिल 2026 आता संपलेली आहे आणि आता आमचं रजिस्ट्रेशन होणार की नाही. तर एकच लक्षात घ्या, जे 10वी पास होणारे आहेत किंवा यापूर्वी झालेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकदाच रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण असणार नाही. त्यामुळं हा एक तातडीचा बदल जो ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी केलेला आहे तो आपल्याला माहीत असावा म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे. तर त्यामुळं हा झालेला बदल आपण आपल्या मित्रांच्यापर्यंत निश्चित पोहोचवाल याची मला खात्री वाटते. आपण इथं थांबूया. धन्यवाद.